नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये। तर इथे आज मी बनवते रताळ्याच्या घाऱ्या आणि पुऱ्या। पीठ तर एकच असणार आहे, त्याच पिठापासून घाऱ्या आणि पुऱ्या पण बनवणार आहे। एकदम टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि मऊसूत गुबगुबीत ओटाने खाईल अशा घाऱ्या। खूप छान रेसिपी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। अगदी 2-3 साहित्यामध्ये ही रेसिपी पूर्ण होते। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी घेतलेली आहेत 2 रताळे। रताळे आपण ही शिजवून घेतलेली आहेत। रताळ्याचे आता आपण साली काढून घेणार आहोत। रताळे आपल्याला गीर पूर्ण शिजवायचे आहे, एकदम मऊसूत अशी शिजवायची आहे, तेव्हाच आपले हे पुरण छान बनेल। आता याची वरची साल काढून घेऊया। तर रताळे मी कुकरच्या डब्यामध्ये घालून शिजवून घेतलेले आहे। 2 ते 3 शिट्ट्या करून मस्त अशी मऊसूत शिजलेली आहेत। तर आता हे दोन्ही रताळे आपण शिजवून घेतलेली आहे। आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्या बाउलमध्ये आता ही रताळे घालूया। आता रताळे आपल्याला हाताने चांगली स्मॅश करायची आहेत। तर ही गरम आहे, थोडीशी गरम असतानाच आपल्याला मळायची आहे, तेव्हाच आपलं इथे पुरण मस्त बनणार आहे। तर आता चमच्याच्या साहाय्याने मी मोकळी करून घेतलेली आहे कुस्करून। आता इथे मी पाव किलो गूळ घेतलेला आहे 2 रताळ्यासाठी। तर बघूया आपल्याला किती गूळ लागणार आहे। तर गोड आपल्याला करायचे आहेत घाऱ्या आणि पुऱ्या, तर गूळ मी जास्तच वापरणार आहे। पाव किलोमधील मी थोडासाच गूळ ठेवलेला आहे, कारण की मला गोड खूप आवडते आणि गोडच टेस्टी छान लागतात घाऱ्या आणि पुऱ्या। यंदा आपण गरम रताळ्यामध्येच हा गूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा गूळ आपल्याला किसून घ्यायचा आहे, तेव्हाच हा रताळ्यामध्ये असा मिक्स होईल। आणि बघू शकता तुम्ही पातळ झालेलं आहे आता हे पुरण। तर आता आपण इथे गव्हाचं पीठ वापरणार आहोत। आता पहिल्यांदा मी इथे 1 कप गव्हाचे पीठ, अर्धा कप बेसन घेतलेलं आहे। बघूया आपल्याला नंतर किती पीठ लागणार आहे। तर इथे मी बडीशेप घेतलेली आहे पावडर, सुंठ पावडर घेतलेली आहे आणि इथे इलायची पावडर घेतलेली आहे आणि तुपाचं मोहन, थंड तूपच आहे। 1-2 चमचे आपल्याला थंड तूप घालायचं आहे, खूप छान स्वाद येतो। आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत। त्याआधी इथे मी थोडीशी हळद घालते आणि किंचित मीठ घालायचं आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। जेवढं बसेल तेवढं आपल्याला इथे पीठ घालायचं आहे गव्हाचं। तर गव्हाचं पीठ अजून लागलेलं आहे मला, तर 1 कप नंतर लागलेलं आहे, कारण की बाइंडिंग आपलं पातळ होत होतं, म्हणून आपल्याला इथे 1 कप म्हणजे 2 कप गव्हाचे पीठ, अर्धा कप बेसन लागलेलं आहे। आता हे पीठ मळून आपण एक 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवणार आहोत। तुपाचा हात लावून भिजायला ठेवलेलं आहे। तर हे पीठ आता आपण मस्त मऊसूत मळून झालेलं आहे। तर आता आपण याच्या घाऱ्या बनवूया। तर पहिल्यांदा मी इथे घाऱ्या बनवत आहे। घाऱ्यासाठी आपल्याला असा उंडा करायचा आहे, एकसारखा गोळा करून। आता हे पीठ आता आपण बाजूला ठेवूया राहिलेलं आणि आता आपण मस्त अशा घाऱ्या बनवूया। तर इथे मी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे, गव्हाच्या पिठामध्ये गोळा बुडवायचा आहे उंडा। आणि आता आपण चपाती कशी लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे ही घारी लाटायची आहे। तर घारी अशी प्लेनच लाटतात जास्त करून, पण मी इथे चपातीसारखी लाटणार आहे, कारण की मला ते टम्म फुगवायचे आहे। घाऱ्या सहसा फुगत नसतात, म्हणून मी इथे अशा पद्धतीने चपातीसारखी लाटणार आहे। सरळ आपण जर प्लेन लाटली तर ती घारी फुगत नाही, म्हणून अशा पद्धतीने चपातीसारखी तुम्ही लाटून बघा, फुगणारच आणि खूप छान मस्त पदरवाली आपली ही घारी बनणार। आता आपण अलगद अशी जाडसर थोडीशी लाटायची आहे। तर इथे आपली मस्त अशी घारी लाटून झालेली आहे। तर आमच्या गावाकडे याला घारी म्हणतात, तर तुमच्या भागामध्ये तुम्ही काय म्हणता या रताळ्याच्या घारीला तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। तर इकडे आता तवाही गरम झालेला आहे। आता तव्यामध्ये आपण तूप घालूया। तर इथे आपल्याला तूपच वापरायचं आहे, तेलाचा वापर करू नका। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तेल वापरू शकता, पण तूप जर लावले तुम्ही घारीला तर खूप छान टेस्टी लागते घारी आणि मऊसूत बनते आणि 4 ते 5 दिवस ही घारी टिकते। प्रवासात न्यायला तुम्हाला खूप सोपी आहे ही रेसिपी, म्हणजे घारी तुम्ही नेऊ शकता बनवून प्रवासामध्येही। तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी आपल्याला टम्म फुगलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि तूप लावायचं आहे आणि खरपूस अशी ही घारी भाजून घ्यायची आहे। तर चारही बाजूनी आपल्याला मस्त अशी गोल फिरवत चांगली भाजायची आहे घारी। आता आपण ही घारी काढून घेऊया। तर अशा पद्धतीने इथे मी सर्व घाऱ्या भाजून घेते, मस्त अशा खमंग खरपूस। आणि तुपाचा वापर इथे मी भरपूर केलेला आहे। जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तेलही तुम्ही लावू शकता। तर इथे आपली घारी भाजून झालेली आहे। आता आपण ही घारीही काढून घेऊया। तर इथे मी सर्व घाऱ्या अशा पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत।
आणि ही घाऱ्याची रेसिपी पारंपरिक आहे, पहिल्यापासून ही बनत आलेली आहे. सहसा अशा घाऱ्या कोणी बनवत नाही, पुऱ्या बनवल्या जातात. पण पुऱ्याच्या ऐवजी अशा घाऱ्या जर बनवल्या तर खूप हेल्दी आहे. पुऱ्या पण तुम्ही बनवू शकता, खाऊ शकता, पण पुऱ्यापेक्षा घाऱ्या खूप हेल्दी आहेत. तर आता आपण जे पीठ उरलेलं होतं तर एकसारखा गोळा करून घेऊया आणि आपण या गोळ्याच्या पुऱ्या बनवणार आहोत. तर निम्म मी घाऱ्या बनवलेल्या आहेत पिठाच्या आणि निम्म जे पीठ राहिलेलं आहे त्याच्या आपण आता पुऱ्या बनवणार आहोत. तर पुरी जेवढी करायची आहे आपल्याला त्या पद्धतीने आपण इथे गोळे बनवायचे आहेत. तर जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड नाही, अशा पद्धतीने आपल्याला इथे पुरी लाटून घ्यायची आहे. थोडीशी पुरी लाटली की यावरती खसखस घालायची आहे. एका बाजूला खसखस लावून आपल्याला चांगलं लाटून घ्यायचं आहे. थोडीशी जाड ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने इथे सर्व आता आपण पुऱ्या लाटून घेऊया. तर खूप पीठ छान भिजलेलं आहे आणि इथे आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि रताळ तर खूप छान असतं चवीला आणि त्यात भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते. आता आपण तेलामध्ये एक एक अशी पुरी मस्त टम्मे फुगेपर्यंत तळून घेऊया. तर घारीचा कलर पण तुम्ही बघू शकता. घारी आपण रताळ वापरलेला आहे, गूळ वापरलेला आहे, गव्हाचं पीठ, बेसन वापरलेलं आहे, त्यामुळे कलर खूप छान आलेला आहे आणि खायला पण टेस्टी आणि मस्त अशा खमंग टम्म फुगेपर्यंत आपण ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत. दोन्ही बाजूनी आपल्याला अलटून पलटून पुऱ्या छान तळून घ्यायच्या आहेत आणि ह्या पुऱ्या आपल्या सर्व तळून झालेल्या आहेत. घारीही बघू शकता तुम्ही आणि इथे पुऱ्या पण एकच पीठ वापरून आपण घाऱ्या आणि पुऱ्या बनवलेल्या आहेत एकाच पिठापासून. तर घाऱ्या तर अतिशय सुंदर लुसलुशीत अशा झालेल्या आहेत, ओटाने खायला अशा. जर तुम्ही प्रवासामध्ये कुठे जायचं असेल तर अशा घाऱ्या पुऱ्या तुम्ही बनवून एक 5-7 दिवस या घाऱ्या टिकतात, पुऱ्या तर 8-10 दिवस टिकतात, खराब बिलकुल होत नाही. खूप छान चव लागते आणि या दिवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये रताळे येतात, म्हणून तुम्ही रताळे आणून अशा पद्धतीने घाऱ्या आणि पुऱ्या नक्की बनवा आणि तूप लावून खरपूस अशा घाऱ्या भाजून घ्या आणि तुपामध्ये सुद्धा तुम्ही तळू शकता. अशा पद्धतीने इथे मी तूप थोडंसं वरती ठेवलेलं आहे. तुपासोबत ही अशा घाऱ्याला लावून तुम्ही खाऊ शकता आणि अशा कोरड्याही खाऊ शकता. तर बघू शकता किती लुसलुशीत तुम्हाला दाखवते अजून एकदा आणि टम्म फुगलेल्या असल्यामुळे मस्त अशा लुसलुशीत झालेल्या आहेत. आणि जशा मी चपाती आपण बनवतो तशाच पद्धतीने इथे घारी बनवलेली आहे. घारी चपातीप्रमाणे जर बनवली तर असे पदर सुटतात. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सोपी रेसिपी आहे, अतिशय चविष्ट आणि पारंपरिक रेसिपी आहे. पुरी पण तुम्हाला एक मी तोडून दाखवते. वरतून एकदम कुरकुरीत अशी क्रिस्पी झालेली आहे आणि आतून एकदम लुसलुशीत झालेली आहे. तर आवरण छान झालेलं आहे पुरीचं आणि खायला पण टेस्टी झालेली आहे आणि थोडीशी हळद वापरल्यामुळे खूप छान सुंदर असा कलर आलेला आहे पुऱ्यांना. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, रताळ्याच्या घाऱ्या आणि पुऱ्या? आवडली असेल तर तुम्ही लवकर ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे. रेसिपी आवडल्या लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.